कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बागुलबुवा या एकांकिकेने पुरुषोत्तम करंडक पटकावला। महाराष्ट्रीय कलोपासक केंद्रातर्फे आयोजित केलेला पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज्याचे सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे, सुबोध भावे आणि लोकेश गुप्ते यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक प्रदान करण्यात आले। अभिनयाच्या क्षेत्रातील पहिलं पाऊल पुरुषोत्तम करंडक तो जेव्हा बागुलबुवा या एकांकीला जाहीर झाला आणि भरतनाट्य मंदिराच्या सभागृहात हिप हिप हुर्रेचा जल्लोष झाला। कमिन्स शिवाय आहेच कोण असे म्हणत कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे आणि लोकेश गुप्ते यांच्या हस्ते मानाचा पुरुषोत्तम करंडक पटकाविला। यावेळी सुबोध भावे म्हणाले, माझ्यासाठी पुरुषोत्तम करंडक देवाच्या उपासनेसारखे होता। मला कधीही बक्षीस मिळाले नाही, मात्र माझ्यातला माणूस उत्तम घडला। स्पर्धा कोणतीही असो, जीवनात तुम्हीच तुमचे परीक्षक असता, त्यामुळे स्वतःशी कधीही प्रतारणा करू नका, कलेशी प्रामाणिक राहा। आणि ती इथे मिळते, त्यामुळे उगाच बरंच इथे जमलोय चहाला जरा आज पुरुषोत्तम आहे तेही करून बघतो वगैरे असं हा ॲटिट्यूडनी स्पर्धा ही करू नका, कारण इथे फक्त बक्षीस मिळणं हे महत्वाचं नाहीये। महाराष्ट्रात अशा अनेक स्पर्धा आहेत, एकांकिका स्पर्धा, ज्याचं बक्षीस 25,000 50,000 आहे, याचं बक्षीस अजूनही 700 रुपये बहुतेक करून 1500 झालंय। महत्व पैशाला नाहीये, आज त्या 1500 रुपयाचं महत्व सुद्धा आपल्याला त्या कित्येक 50,000पेक्षा जास्त आहे। याचं कारण काय याचा शोध। पुरुषोत्तममध्ये तुम्ही आता भाग घेताय, मला असं वाटतं शिस्त हा जसा एक प्रकार आहे पुरुषोत्तमचा, तसा एक असं पुरुषोत्तमचं पारितोषिक आहे की जी मनापासून प्रत्येकाची प्रार्थना असते की जगात बक्षीस न मिळो पण हे पारितोषिक न मिळो, ते म्हणजे सर्वोत्कृष्ट आयोजित चांगलं। तर तो यंदा ज्यांना मिळालाय, दुर्दैवाने मला त्यांचं अभिनंदन करावं लागतंय। काही काही गमती जमती या स्पर्धेत खूप घडतात। मला आठवतंय की मी सुरुवात जेव्हा या स्पर्धेची माझी झाली तेव्हा सिम्बॉयसिसमध्ये मी होतो आणि 3 वाक्यांचा माझा रोल होता। कफन नावाची एकांकिका होती आणि त्या नाटकात काम करताना मी लाईट्स पण त्या नाटकाचे करत होतो आणि तेव्हा मला खरोखर काही येत नव्हतं। आजही काही येत आहे असं माझा दावा नाही आहे, पण तेव्हा तर अजिबातच येत नव्हतं। स्वतःवर विश्वास सुद्धा नव्हता की आपण अभिनय करू शकू, आपल्याला पुढे मागे अभिनयासाठी म्हणून लोक ओळखतील असा विश्वासच नव्हता। काही लोक नाट्य प्रशिक्षणासाठी, मी कुठल्याही गोष्टीवरती टीका करत नाही अनुरुद्ध, मी फक्त ॲटिट्यूड सांगतोय। काही लोक अभिनेते नाट्य प्रशिक्षणासाठी NSDला जातात, काही लोक वेगवेगळे वर्कशॉप्स लावतात। मला असं वाटतं माझ्यासाठी हे NSD होतं। ही जी 5 वर्ष माझी पुरुषोत्तमची होती, म्हणजे ते इतकं माझ्यासाठी NSD होतं की 3 वर्षाचा माझा पुरुषोत्तमचा कोर्स झाल्यानंतर मी 2 वर्ष परत M.Com केला आणि पुरुषोत्तमसाठी म्हणून मी M.Com झालो। ते का झालो मला माहित नाही, पण पुरुषोत्तमसाठी झालं एवढं मला नक्की माहिती आहे। लोकेश गुप्ते म्हणाले, पुरुषोत्तम करंडकने मला शिस्त आणि विचार दिला, ज्याचा आज मला फायदा होत आहे। आजची तरुणाई ग्लॅमरच्या मागे धावून अभिनय विसरत चाललेली आहे, केवळ नाटकच उत्तम कलाकाराला घडविते असा माझा विश्वास आहे। आशुतोष घोरपडे म्हणाले, नाटकात संहिता, उच्चारण आणि संवादाला महत्त्व देणं आवश्यक आहे। शासनातर्फे अनेक नाट्यस्पर्धा घेण्यात येतात, यापुढे त्यासाठी प्रयत्न केले जातील। स.प. महाविद्यालयाच्या प्राणीमात्र या एकांकीला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका पारितोषिक मिळाले।